स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजायला आता सुरुवात झाली आहे। मागच्या 3 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। मात्र सर्वोच्च न्यायालयाने आता आदेश दिलेत की राज्य निवडणूक आयोगाने येत्या 4 महिन्यात या निवडणुका घ्यायच्या आहेत। त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला आता वेग आलाय। सगळेच राजकीय पक्ष आता या निवडणुकीसाठी सज्ज झालेत, कारण गेल्या 3 वर्षापासून राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य नागरिक याची वाट पाहतायत। त्यामुळे आता कोण कोणासोबत युती करणार, कोण स्वबळाचा नारा देणार, या चर्चा आता सगळीकडे सुरू झाल्या आहेत। यामध्ये मुंबई महापालिकेकडे सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष आहे आणि मुंबई महापालिका ही सर्वात श्रीमंत महापालिका, ती आपल्या ताब्यात यावी यासाठी सगळ्याच पक्षांमध्ये आता रस्सीखेच सुरू झाली आहे। प्रत्येक निवडणुकीतले मुद्दे हे वेगळे असतात। म्हणजे लोकसभेमध्ये लोकांसमोर घेऊन जायचे मुद्दे वेगळे, विधानसभेसाठी वेगळे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळे। हल्ली यात विकासाचे मुद्दे हे फारसे नसतातच, तर जातीत 2 भाषिक गटात वाद निर्माण होऊन मतांचं विभाजन करणारे मुद्दे निवडणूक प्रचारात घेतले जातात। त्यामुळे मतदार राजा जागा रहा असं म्हणण्याची वेळ आली आहे। मुंबई महापालिका हा सगळ्याच पक्षांसाठी कळीचा मुद्दा आहे। गेली अनेक वर्ष मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे, पण भाजपला ती जिंकायची आहे। मुंबई महापालिका निवडणुकीतला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी माणूस। सगळे पक्ष निवडणुकीसाठी या भावनिक मुद्द्याचा पुरेपूर वापर करतात। मराठी गुजराती वाद हा तर अनेक पक्षांना फारच आवडतो, मतं वळवण्यासाठी तो सोयीचा वाटतो। आता उदाहरण पाहूया। 4 दिवसांपूर्वीच घाटकोपर पूर्वमध्ये एक घटना घडली। साई जेठा नावाची एक इमारत आहे आणि या इमारतीमध्ये अनेक मराठी आणि गुजराती कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र राहत आहेत आणि आनंदाने एकत्र राहतात। 4थ्या मजल्यावर गायकवाड आणि मखवाना हे जी 2 कुटुंब आहेत ती शेजारी राहतात। आता गायकवाड कुटुंबाकडे एक कुत्रा आहे जो घराच्या कॉमन पॅसेजमध्येच राहतो, पण अनेकदा हा कुत्रा आलेल्या लोकांवर भुंकतो, बिल्डिंग मधल्याच लोकांच्या अंगावर धावून जातो। त्यामुळे अनेकांना भीती वाटते आणि त्यावरूनच मकवाना आणि गायकवाड या 2 कुटुंबांमध्ये वाद झाला। वादाचं रूपांतर हे मारामारीत झालं आणि अनेक आघाडीच्या मराठी न्यूज चॅनलने याला मराठी गुजराती भाषिक वादाचा रंग दिला। मुळात वाद झाला होता कशावरून, तर कुत्र्यावरून। आता ही दोन्ही कुटुंब 35 वर्षांपासून एकमेकांचे शेजारी आहेत। त्यांच्यात मराठी गुजराती वाद होण्याचं काही कारणच नाहीये। ज्या 2 कुटुंबांमध्ये हा वाद झाला त्यांच्याशी आम्ही फोनवरून संपर्क साधला, तर त्यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की आम्ही 35 वर्षांपासून शेजारी राहतोय, पण आमच्यात मराठी गुजराती असा वाद कधीही झालेला नाही आणि आत्ताचा हा वाद कुत्र्यावरून झालाय। पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांच्याशी सुद्धा आम्ही संपर्क साधला। त्यांनी सुद्धा मराठी गुजराती वादाचा मुद्दा नसल्याचं स्पष्ट केलंय, पण माध्यमांना आणि काही राजकीय नेत्यांना मात्र त्याला भाषिक रंग द्यायचा आहे। वृत्तवाहिन्यांना TRP साठी हा मुद्दा म्हणजे मराठी गुजराती हा वादाचा मुद्दा अगदी जवळचा वाटतो, कारण त्यातून त्यांना TRP मिळतो। पण याचा समाजावर काय परिणाम होईल याचा वृत्तवाहिन्या कधीच विचार करत नाही। अनेक राजकीय नेत्यांना सुद्धा या मुद्द्याचा फायदाच होतो। मग निवडणुकीच्या काळात या अशा मुद्द्याचं भांडवल करायचं, मतदारांची दिशाभूल करायची आणि मतं मागायची। म्हणूनच मतदार राजाने आता म्हणजेच आपण सगळ्यांनी जागं राहण्याची आता गरज आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे असे वाद आता अनेकदा आपल्या समोर आणले जातील, पण शहानिशा न करता विश्वास ठेवायचा नाही, हे आता आपल्याला पक्क लक्षात ठेवावं लागणार आहे। अशी सावधगिरी बाळगणं हेच आता शहाणपणाचं आहे। जातीय भाषिक रंग देणाऱ्यांपासून आपण सावध राहूया आणि विचारपूर्वकच मतदान करूया। आजच्या भागात इथेच थांबते, पण असेच महत्त्वाचे विषय घेऊन आपण सातत्याने भेटणार आहोत। त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर, साप्ताहिक विवेक, मुंबई।